नमस्कार, मी निलिमा कदम. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकाशाचे अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. Dear students, in the darkest of moments, look to the angels. They will always lead you to light. आज आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, त्यानंतर अपवर्तनाचे नियम कोणकोणते आहेत आणि अपवर्तनांक या संबंधी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशाचे अपवर्तन शिकण्या अगोदर थोडंसं प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय हे जाणून घेऊ. या ठिकाणी सूर्यप्रकाश जर एका कागदावर पडला किंवा एका वस्तूवर पडला तर तो प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो आणि ती वस्तू आपल्याला दिसून येते. तर ती वस्तू आपल्याला का दिसते, तर एखाद्या पृष्ठभागावर जेव्हा प्रकाश किरण पडतात तेव्हा ती परत फिरतात आणि यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण बघितलेले आहे आणि त्यामुळेच जेव्हा एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडतात त्यावेळेला त्या प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची छाया निर्माण होते. त्याचबरोबर प्रकाश किरण काय होतात, वाकू शकतात. वाकू शकतात म्हणजेच काय, तर बघा, ज्या वेळेला प्रकाश एखाद्या आरशावर पडतो त्यावेळेला काय होतं बघा, अशा प्रकारे हा जो किरण प्रकाश किरण जो आरशावर पडतो हा झाला आपाती किरण, इन्सिडेंट रे. आरशावर पडल्यानंतर या ठिकाणी ही स्तंभिका असेल तर प्रकाश किरण सरळ पुढे न जाता तो परावर्तित होतो. या ठिकाणी बघा, हा परावर्तित झालेला किरण दिसतोय तुम्हाला. तर या क्रियेमध्ये एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडल्यानंतर ते प्रकाश किरण पृष्ठभागावरून परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. या आकृतीत तुम्हाला दिसते बघा, आपाती किरण, इन्सिडेंट रे. हा आपाती किरण ज्या ठिकाणी पडतोय म्हणजे आरशावर ज्या ठिकाणी हा प्रकाश किरण टेकतोय ती आहे स्तंभिका. काय आहे ती, स्तंभिका. आणि मग या स्तंभिकेपर्यंत तो आपाती किरण आल्यानंतर त्याचं काय झालेलं आहे, परावर्तन झालेलं आहे. म्हणजेच आरशाचा पृष्ठभाग हा चकाकणारा आहे आणि त्यामुळे हा चकाकणारा पृष्ठभाग कमी प्रकाश शोषून घेतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचे परावर्तन होते. तर अशा प्रकारे जेव्हा सपाट आरशावर आपाती किरण पडतो त्यावेळेला काय होतं, तो प्रकाश किरण परावर्तित होतो आणि
हा परावर्तित किरण जो आहे, हा परावर्तित किरण आपल्याला दिसतोय बघा, स्तंभिकेच्या दुसऱ्या बाजूला आहे. आता आपाती किरणाने स्तंभिकेपाशी केलेला जो कोन आहे तो आहे आपतन कोन. तर परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन त्याला म्हणतात परावर्तन कोन किंवा परावर्तित कोन. आता यावरून प्रकाश परावर्तनाचे नियम आपण बघितलेले आहेत. आता हे जे परावर्तित किरण आहेत, हे परावर्तित किरण एकमेकांना छेदत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला मिळणारी प्रतिमा ही आभासी असते. आता प्रकाश परावर्तनाचे नियम आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपाती किरणाने तयार केलेला आपतन कोन आणि परावर्तित किरणाने केलेला परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. त्याचबरोबर आपतन कोन बरोबर परावर्तन कोन. आपाती किरण आणि परावर्तित प्रकाश किरण त्याचबरोबर स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. या ठिकाणी दिसते तुम्हाला आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. त्याचबरोबर आपाती किरण बघा स्तंभिकेच्या आपल्याला डाव्या बाजूला दिसतोय, तर परावर्तित किरण स्तंभिकेच्या उजव्या बाजूला दिसतोय. म्हणजेच आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. बघा एकाच प्रतलात आहेत आणि आपाती किरण हा आहे बघा, हा आहे परावर्तित किरण, हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय आणि या परावर्तनाचे नियम आपण बघितलेले आहेत. आता येऊया आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. विद्यार्थी मित्रांनो, हा अगदी साधा प्रयोग आहे. तुम्ही हा जरूर करून बघा. बघा या ठिकाणी ही पेन्सिल जी आहे, ही पेन्सिल आपल्याला तुटली असल्यासारखी भासते. मग हे असं का बरं होतं? तर या ठिकाणी पाणी आणि हवा ही दोन वेगवेगळी माध्यमं आहेत. तर प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो, हवा हे सुद्धा पारदर्शक आहे, पाणी सुद्धा पारदर्शक आहे बघा. तर एखाद्या पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना प्रकाशाच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते आणि यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. या ठिकाणी बघा नाण्याचा प्रयोग सुद्धा तुम्ही करून बघू शकता. काय होतंय बघा, धातूच्या एक नाणं जर आपण अशा प्रकारे ठेवलं तर काय होत आहे, पहिल्या चित्रात तुम्हाला दिसते बघा भांड रिकामी आहे, नाणं आपल्याला दिसत नाही, परंतु आपण त्याच ठिकाणी राहिलेलो आहोत. बघा या ठिकाणी त्याच ठिकाणी आहोत आणि जर या भांड्यामध्ये आपण पाणी ओतत गेलो तर हळूहळू त्याच ठिकाणाहून ते नाणं आपल्याला दिसू लागतं. बघा, कॉइन appears to be here, पण प्रत्यक्षात नाणं कुठे आहे? नाणं त्याच ठिकाणी आहे,
पाणी ओतल्यानंतर आपल्याला ते नाणं इथे असल्यासारखं भासतं. बघा, तर ही झाली आभासी प्रतिमा, व्हर्च्युअल इमेज. याला काय म्हणतात? आभासी. मग या अपवर्तनाचे नियम आपण बघणार आहोत. तर अपवर्तन म्हणजे काय? तर जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते, याला अपवर्तन असे म्हणतात. आता या अपवर्तनाचे नियम, आरसा आपण घेतला, हा आपाती किरण आहे. या ठिकाणी आपण स्तंभिका घेतली. आता समजा हा आपाती किरण हवेतून येतो आहे, हा अपवर्तित किरण. बघा, समजा खाली आपण काय घेतलेली आहे? काच घेतलेली आहे. तर आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे आपल्याला कुठे दिसत आहेत? बघा, स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला दिसून येतात. काय झालं बघा, आपाती किरण इथे आला आणि परावर्तित किरण हा इथे गेला. म्हणजेच आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. हा रिफ्रॅक्टेड रे आहे, अपवर्तित किरण. आता आपाती किरण, स्तंभिका आणि अपवर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. काय आहे ते? तिन्ही एकाच प्रतलात आहे. तर पहिला आपण काय बघितला? आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. या ठिकाणी एक माध्यम आणि दुसरं माध्यम. आता आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे आपतन कोन, इन्सिडेंट अँगल, आणि अपवर्तित किरणाने केलेला कोन हा रिफ्रॅक्टेड अँगल. ओके, तर बघा, आय आणि आर या आता कोनांचं तुम्ही निरीक्षण करा. तर आपाती किरण व अपवर्तित किरण हे आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात, एकाच प्रतलात असतात आणि दिलेल्या माध्यमांच्या जोडी करता, या ठिकाणी समजा आपण हवा आणि काच हे घेतलं. या ठिकाणी बघा, ही काच आहे, ग्लास स्लॅब. आय हा जर आपाती कोन असेल आणि आर हा अपवर्तित कोन असेल तर काय दिसतंय बघा, त्यांचं गुणोत्तर जे आहे हे गुणोत्तर स्थिर असते. साइन आय व साइन आर हे गुणोत्तर काय आहे? स्थिर असते. हा अपवर्तनाचा दुसरा नियम होय. बघा, आय हा आपाती कोन, मीडियम 1 आणि मीडियम 2, दोन वेगवेगळी जर आपण मीडियम माध्यम घेतली, एक हवा आणि दुसरी काच किंवा हवा आणि पाणी, तर आपतन कोन म्हणजे आपाती कोन आणि अपवर्ती कोन यांचे गुणोत्तर हे स्थिर असते, स्थिरांक असतो. साइन आय अपॉन साइन आर इक्वल टू स्थिरांक. आता अपवर्तनांक म्हणजे काय? आता आपण बघितलं की प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमामध्ये शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण हे वेगवेगळे असते. कारण वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो. प्रत्येक माध्यमात प्रकाशाचा वेग हा काय आहे? वेगळा आहे आणि त्यामुळे
प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांची दिशा बदलते. बघा आता या ठिकाणी त्यांचं बदलाचं प्रमाण सुद्धा काय आहे, वेगवेगळं आहे. आता हे जे प्रमाण आहे हे माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते. काय असतं, काही माध्यमांचे अपवर्तनांक हे इतर माध्यमापेक्षा वेगळे असतात आणि त्यामुळे त्यांचं प्रमाण, अपवर्तनांकाचं प्रमाण आपल्याला वेगवेगळं मिळतं. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n is equal to sin I upon sin R. आता n हा स्थिरांक आहे आणि n ला पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात आणि या नियमाला स्नेलचा नियम असेही म्हणतात. आता माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर हा अपवर्तनांक अवलंबून असतो. तर प्रकाशाचा वेग पहिल्या माध्यमात, एअर आणि वॉटर या ठिकाणी घेतले बघा. जर माध्यम 1 मध्ये प्रकाशाचा वेग v1 आपण मानला आणि माध्यम 2 मधील प्रकाशाचा वेग v2 मानला, तर पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजेच पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील प्रकाश वेगाशी असणारे गुणोत्तर होय. v1 upon v2 काय येणार, v1 upon v2. आज आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय बघितले. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. या अपवर्तनाचे नियम आपण बघितले. त्याचबरोबर अपवर्तनांक जो आहे हा अपवर्तनांक माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो, हेही आपण शिकलेलो आहोत. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक बटन दाबा आणि सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा. थँक्यू.